नाणीचे नरेंद्र स्वामी सध्या त्यांच्या एका विधानामुळे चर्चेत आलेले आहेत। विधानसभेत महायुतीचा विजय लाडक्या बहिणींमुळे नाही तर साधू संतांमुळे झाल्याचा दावा त्यांनी केला। दरम्यान त्यांच्या या दाव्याला भाजप नेते दरेकरांनी देखील दुजोरा दिलाय। बघूया। निवडणुकीत महायुतीचा लाडक्या बहिणींमुळे विजय नाही, साधू संत आणि संघामुळे महायुतीचा निवडणुकीत विजय। नाणीच्या नरेंद्र स्वामींचा दावा। महायुतीच्या विजयात लाडक्या बहिणींचा मोठा वाटा असल्याचा दावा महायुतीच्या नेत्यांनी अनेकदा केला। मात्र महायुतीच्या या नेत्यांचा दावा नरेंद्र स्वामींनी फेटाळून लावलाय। महायुतीला लाडक्या बहिणींमुळे नव्हे तर साधू संत आणि संघामुळे विजय मिळाल्याचा दावा त्यांनी केलाय। लाडक्या बहिणींनी म्हणजे आपल्या घरातल्या पण सगळ्या पुरुष मंडळीला सगळ्यांना सांगितलं, या टायमाला तुम्हीच नेहमी ऐकते मी, पण आता ऐकणार नाही, तुम्ही आमचं ऐकायचं आहे। आणि धडाधड मतांचा वर्षाव झाला। शोधून शोधून लोक मतदान करत होते। याचा मला अभिमान आहे, याचा आनंदही आहे, समाधानही आहे। अजित दादांना सुद्धा खुद्द खात्री नव्हती की माझ्या 10 ते 12 पेक्षा जास्त सीट येतील। ते चित्र बदललं। शिंदे साहेबांना सुद्धा जी लाडकी बहीण योजना वाटली त्यांनी की त्यांच्या योजनेमुळे ते फळ आहे, तर मुळीच नाही आहे। तर आमचं साधू संतांचं त्याच्या पाठीमागे योगदान आहे। तर मुस्लिम समाज आपल्या ऐक्यासाठी कुठलाही ज्यांना विरोध होता त्यांच्या पाठीमागे हिरवे झेंडे घेऊन जर उभा राहत असेल का तर हिंदू संपवण्यासाठी, तर आम्ही हिंदूंनी जागृत झालं पाहिजे, आम्ही संतांनी जागृत झालं पाहिजे। आणि आम्ही ते अत्यंत प्रामाणिकपणे काम केलं आणि त्यामुळे हे विधानसभेचं चित्र बदललेलं दिसलं। नरेंद्र स्वामींनी केलेल्या दाव्याला भाजप नेत्यांनी देखील दुजोरा दिलाय। साधू संतांचा महायुतीच्या विजयात हातभार असल्याचं प्रवीण दरेकरांनी म्हटलं, तर लाडक्या बहिणींचाही मोठा वाटा होता असं दरेकर यांनी म्हटलं। साधू संतांचा, प्रबोधनकारांचा किंवा समाजातले जे विचारवंत आहेत त्यांचा आशीर्वाद निश्चितच निवडणूक जिंकण्यामागे आहे। हिंदुत्वाची पताका, हिंदुत्वाचा विचार ताकदीनं त्यांनी मांडला, त्याचा लाभ स्वाभाविकपणे आम्हाला निवडणुकीत झालेलाच आहे, यावर दुमत असायचं काहीच कारण नाही। सगळ्यांचा इम्पॅक्ट सगळ्यांचा होता। लाडकी बहीण, लाडके शेतकरी, लाडके तरुण, लाडके ज्येष्ठ, साधू संत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, सगळ्या लोकांनी काम केलं, साधू संतांनी केलं। आणि त्यामध्ये नरेंद्र महाराजांचं देखील मोठं एक अधिष्ठान आहे। त्यांचे लोक देखील आमच्या महायुतीच्या पाठीशी होते। महायुतीला त्यांनी देखील सहकार्य। लाडक्या बहिणींमुळे नाही तर साधू संतांमुळे महायुतीचा विजय झाल्याचं विधान केल्यानंतर नरेंद्र स्वामी चांगले चर्चेत आले। तसंच नरेंद्र स्वामींनी यावेळी एकनाथ शिंदे आणि दादांना देखील टोला लगावला होता। प्रणव कोळेकर सह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।